आम्हीच त्या बैलाला व्यसन घालायचा प्रयत्न त्या अंतर्वलीमध्ये जाऊन आम्हीच केला होता. तो व्हिडिओ नेमका काय आणि तुम्हाला काय म्हणायचं त्यावर? हे बघा, रिस्पॉन्स मला आहे ना 90% रिस्पॉन्स लक्ष्मण हाकेला आहे. शासन शिव्यांना घाबरते, शासन जरांगेला घाबरते. डायरेक्ट विजय वडेट्टीवार साहेब आमचे मित्रच आहेत, गुरु आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल आमच्या मनात शंका नाही. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण येते. आज गोपीनाथराव मुंडे साहेब नसल्यानं ओबीसी वाऱ्यावर देशोधडीला लागलाय. मी ओबीसींचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय. कोणी येऊत नाही येऊत, लक्ष्मण हाके थांबणार नाही, लक्ष्मण हाके थांबणार नाही. राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद अजूनही सुरूच असलेला पाहायला मिळते. एकीकडे मनोज जरांगे आक्रमक झालेले आहेत, सरकारच्या विरोधात त्यांनी तीव्र भाषा वापरायला सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडे आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे. आता आपण पाहिलं की ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये धडकणार आहेत. त्याआधी आज खरं तर मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक ओबीसी नेत्यांची होत आहे. विजय वडेट्टीवार यांनी ही बैठक बोलवलेली आहे, पण या बैठकीला मात्र लक्ष्मण हाके हे उपस्थित नसणार आहेत. आणि नेमकं याचं कारण काय आहे आणि एकूणच 1 सप्टेंबरला ते जे मुंबईमध्ये धडकणार आहेत त्याची कशा पद्धतीची तयारी आहे आणि सातत्याने ओबीसी समाजाविषयी लक्ष्मण हाके यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर सुद्धा काही प्रश्न आहेत ते उपस्थित केले जात आहेत. आज आपल्यासोबत लक्ष्मण हाकेच आहेत याविषयी बोलण्यासाठी. खूप खूप स्वागत आहे तुमचं. सुरुवातीला तर आज एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये होत आहे, त्याला मात्र तुम्ही जात नाहीये, त्याचं कारण काय? हे बघा, असं आहे, विजय वडेट्टीवार साहेबांनी या मिटिंगचं निमंत्रण मला अधिकृतरित्या स्वतः बोललेले होते. आणि माझं एकच म्हणणं आहे की वडेट्टीवार साहेब माझे मित्र आहेतच, पण ते काँग्रेसचे नेते सुद्धा आहेत. काँग्रेसची भूमिका जोपर्यंत आम्हाला कळत नाही की तुम्ही ओबीसीच्या बाजूनं आहात की नाही आहात. कारण राहुलजी गांधी म्हणतात की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसीला न्याय भेटला पाहिजे. पण काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते मात्र महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण पायदळी तुडवलं जात असताना, बेकायदेशीररित्या ओबीसीचं आरक्षण संपवलं जात असताना माननीय विजय वडेट्टीवार साहेबांव्यतिरिक्त कुठला काँग्रेसचा नेता जबाबदारीनं पुढे येत नाही, बोलत नाही. आणि माझं आज न जाण्याचं कारण एवढंच आहे की मी आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. संध्याकाळी माझी शेवगाव तालुक्यात सभा आहे, उद्या माझी हिंगोलीला 12 वाजता सभा आहे आणि हा माझा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. आणि तसं मी वडेट्टीवार साहेबांना सांगितलेलंही आहे, जे आमच्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात जे आमच्या बाजूने भूमिका घेतील आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. आता सुरुवातीला तुम्ही म्हटलं की ओबीसी नेते जरी विजय वडेट्टीवार असले तरी ते काँग्रेसचे नेते आहे म्हणून पण तुम्ही जात नाहीये हे कारण आहे. जरी तुमचा पूर्वनियोजित दौरा असला तरी ओबीसी समाजाची ती जी बैठक होती ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. सगळे ओबीसी नेते त्याला उपस्थित राहत आहेत. ज्या कंडिशन म्हणजे तुम्ही आता बोलून दाखवलेले आहेत की विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आहेत, काँग्रेसने याबाबतची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे, ते सुद्धा एक कारण आहे का तुमच्या आजच्या बैठकीला न जाण्याचं? माननीय वडेट्टीवार साहेबांनाच ओबीसीची बैठक का घ्यावी लागते? पृथ्वीराज बाबा एखादं स्टेटमेंट का करत नाहीत? पृथ्वीराज बाबा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलून सनसनाटी निर्माण करतात महाराष्ट्रामध्ये, पण ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलंय का नाही? कारण संविधान, कायदा आणि दरबारी राजकारण करणाऱ्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांना याचं काही भानबिन आहे की नाही की ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर मराठा समाज गेला तर मूळ माती मोल होणार आहे. त्यांच्याच जिल्ह्यामधलं ओबीसीचं अध्यक्षपद हे 11:30 वाजता ओबीसीचा दाखला काढला गेला आणि 1:30 वाजता सर्टिफिकेट घेतलं ओपनच्या जागेवर निवडून येऊ सुद्धा. पृथ्वीराज बाबा चव्हाण किंवा काँग्रेसचे थोरात वगैरे पटोले सगळी मंडळी, तुम्हाला ओबीसीची मतं पाहिजेत, तुम्हाला सत्तेत यायचंय ना, तुम्ही बोला की ओबीसीच्या प्रश्नावर. आम्ही म्हणत नाही आमचीच बाजू घ्या, पण संविधान काय सांगतं, कायदा काय सांगतो, सुप्रीम कोर्ट काय सांगतं, ह्याचं तरी थोडंफार तारतम्य असू द्या ना. ह्या गोष्टीवर राग आहे माझा. वडेट्टीवार साहेब नेहमी ओबीसीची बाजू घेतात आणि त्यांना तुम्ही सगळेजण मंडळी ट्रोल करता, त्यांना तुम्ही बाजूला काढल्यासारखं करता, त्यांच्याकडं नेहमी शंकास्पद बघता. हे आम्ही बघतोय ना. त्यामुळं पृथ्वीराज बाबा कधी बोलतील, पटोले साहेब कधी बोलतील, किंवा थोरात कधी बोलतील, किंवा विश्वजित कदम कधी बोलतील, किंवा तो आपले सहयोगी खासदार काँग्रेसचे आमच्या वसंतदादांचे नातू विशाल पाटील कधी बोलतील, याची वाट बघतोय आम्ही. आणि त्यांनी जर तशी भूमिका घेतली की ओबीसींचं ताट तसंच राहू द्या, मराठा समाजाला एससीबीसी द्या अथवा ईडब्ल्यूएस द्या, ही ज्या दिवशी भूमिका घेतील त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे जाऊ ना. विजय वडेट्टीवार साहेब आमचे मित्रच आहेत, गुरु आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल आमच्या मनात शंका नाही, पण काँग्रेस पण आमचा वापर करणार का भाजपप्रमाणे, ही आमच्या मनामध्ये शंका आहे. गुरुचा उल्लेख तुम्ही आता केला म्हणून एक प्रश्न आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातला. त्यांच्याबद्दलचं एक विधान तुमचं आणि तो एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे, ज्याच्यावरून पुन्हा एकदा तुमच्या भूमिकेवर आक्षेप घेण्यात येत आहे की तुम्ही भुजबळ साहेबांबद्दल असं बोललेला आहात.
तर काय तो व्हिडिओ नेमका काय आणि तुम्हाला काय म्हणायचं त्यावर? हे बघा, माझं म्हणणं काय आहे, खाजगीतलं कुठलं तरी एखादं वाक्य घेऊन त्याच्यावरनं चर्चा करण्यापेक्षा काल भुजबळ साहेब म्हणले की ओबीसी आरक्षणात धक्का लागत नाही. मी म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय. जाहीर भूमिका आहे ना माझी, एका वाक्यावर काय बोलताय? मी जाहीर भूमिका घेतोय ना की आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय. भुजबळ साहेबांचा रिस्पेक्ट ठेवून, भुजबळ साहेबांचं नेतृत्व मान्य करून, ज्येष्ठत्व मान्य करून आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय असं लक्ष्मण हाके म्हणतोय. गावगाड्यातला ओबीसी मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही. तुम्ही जर 22 लाख प्रमाणपत्र दिल्याचं शासन सांगत असेल तर त्याच्या स्पर्धेमध्ये भुजबळ साहेब कसा ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकेल मला सांगा. म्हणजे भुजबळांना असं म्हणायचं की आरक्षण संपलेलं नाही, ओबीसी म्हणले ना, आरक्षण जाहीर संपलेलं म्हणले ना, नाही. जाहीर हा. म्हणले ना. मनोज जरांगे काय आपला शत्रू नाही. आ बैल मार म्हणजे असं का म्हणायचं? म्हणजे तुम्हाला मारायला बैल आला त्यावेळी आम्हीच वाचवायला आलो होतो. आम्हीच त्या बैलाला व्यसन घालायचा प्रयत्न त्या अंतर्वलीमध्ये जाऊन आम्हीच केला होता. ते तुम्ही त्यावेळी ओबीसी अडचणीत होता. निवडणुका झाल्यावर आता ओबीसीला काय अडचण नाही. ही कशी काय भूमिका असू शकते? विथ रिस्पेक्ट. पण प्रचंड गेल्या 3-4 वर्षापासून रात्रंदिवस ओबीसी मध्ये फिरतोय. कसं ओबीसीचं आरक्षण गेलंय हे पाहतोय डोळ्यानं. सफर करणारी माणसं चिडलेली आहेत. ह्याच्यावर काय होणार का नाही? असं असं कसं बरं का म्हणून पण अशी का मग भूमिका घेतात मला छगन माहित भुजबळ, नाही ज्यांना ते- राष्ट्रीय नेते म्हटलं जाते ओबीसी समाजाचं? बघा, त्यांनी बिहारमध्ये सभा घेतलेल्या आहेत. त्यांनी एक समता परिषद नावाची संघटना दिलेली आहे. मग त्या समता परिषदेच्या वेळोवेळच्या भूमिका महाराष्ट्राला माहिती आहेत. पण आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलेलं असताना तुम्ही शांत बसताय. का शांत बसताय हे आम्हाला समजावून सांगा ना. काय म्हणजे अडचण काय वाटते काय तुम्हाला? मंत्रिमंडळात आहेत, शासनात आहेत, शासनानं मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं असेल तुम्ही असं बोला. याआधी त्यांनी राज्यभरामध्ये दौरे केलेले होते, आपण बघितलेलं अहो, होतं. एल्गार सभा घेतलेल्या होत्या. आम्हीही त्यामध्ये सामील झालो. ओबीसीची एकी, ओबीसीची एकजूट दाखव, वज्रमूठ आम्ही उभी केलेली होती. पण आज ओबीसी अडचणीत असताना एका ज्येष्ठ नेतृत्वानं प्रत्येक शब्द तोलून मोजून आणि प्लॅनिंगनं प्रत्येक स्टेटमेंट देणारे भुजबळ साहेब असं कसं बोलले हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही पडलेलं कोड आहे. पण एक सांगतो, आज आम्हाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण येते. आज गोपीनाथराव मुंडे साहेब नसल्यानं ओबीसी वाऱ्यावर देशोधडीला लागलाय. हे मी खूप जबाबदारीनं आणि विचारानं तुम्हाला सांगतो. कोणीतरी नेतृत्व केलं पाहिजे ओबीसी समाजाचं, असं वाटत नाही का? म्हणजे तुम्ही आता गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख केला, पण सातत्याने ओबीसी समाजावर जो अन्याय होतोय असं तुमचं म्हणणं आहे, तर मग एकाच छताखाली येऊन ओबीसीने एकत्र व्हावं आणि लढा द्यावा असं वाटत नाही का? कारण की हे बघा, प्रत्येक ओबीसी नेत्याचे वेगवेगळे स्टेटमेंट, वेगवेगळी विधानं पाहायला मिळतात. मी प्रॅक्टिकल काम करणारा आणि जनतेमध्ये रात्रंदिवस मिसळणारा कार्यकर्ता आहे. जंतर मंतरवरती कुठला नेता आला नाही, कुठला पक्ष आला नाही, कुठला आमदार खासदार आला नाही. 15 दिवस विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं. छातीची ढाल केली, पोलिसांच्या लाट्याकाट्या झेलल्या, पण व्यवस्थेच्या विरोधामधला आवाज त्यांनी उठवलाच. भुजबळ साहेबांनी विरोध केला चालेल, तायवाडे साहेबांनी विरोध केला चालेल, अजून कुठल्या नेत्यांनी मला ट्रोल केलं चालेल, व्हिडिओ क्लिप केल्या चालतील. लक्ष्मण हाके ओबीसीची बाजू घेणार, 350 जातींची भाषा बोलणार, भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या अ, ब, क, ड यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या मानगुटीवर बसणार. पण तुम्ही बसताय, इतका आक्रमकपणे होताय, पण सरकार दरबारी हालचाली होत नाहीयेत ना, दखल घेत नाहीये. तिकडे आपण पाहतो की मनोज जरांगे सातत्याने इशारा देतात, तिथं जाऊन शिष्टमंडळ भेटतं. कालही शिष्टमंडळ त्यांच्या ठिकाणी गेलेलं होतं. नको त्या शब्दांमध्ये मनोज जरांगे त्यांना सुनावत आहेत. सरकार हे मनोज जरांगेसाठी पायघड्या घालते असं दिसतंय, पण तुमच्यासाठी मात्र कुठेही ओबीसी समाजासाठी हालचाली होताना दिसत नाही. शासन शिव्यांना घाबरतंय, शासन जरांगेला घाबरतंय. डायरेक्ट सांगतो, शासन सोनमोहन भरलं नाही. कोण कुठली येतील माणसं, ह्यांच्या मागं कोण आहे? अरे तिथं देशभरातला विद्यार्थी जमा झाला, तिथं कुठले नेते नाही आले, आमदार खासदार नाही आले. त्यामुळे लक्ष्मण हाकेला कितीही कुठेही बलदंड माणसाने विरोध केला तर गावगाड्यातला ओबीसी लक्ष्मण हाकेला वाऱ्यावर सोडणार नाही. हा प्रचंड आत्मविश्वास लक्ष्मण हाकेला आहे. पण ओबीसी आमदार, खासदार, मंत्री का बोलत नाही तुमच्या? हे बघा, अजून ह्या लोकांना ती माहिती नाही की ओबीसी किती दिवस म्हणजे वर्षानुवर्ष हा गेलं, लढा चालू आहे ना, नाही, वाईट- आताच वाईट- नव्यानं वाईट- नाही सुरू झालेला. वाईट या गोष्टीचं वाटतंय की ओबीसीचं आरक्षण जात असताना कोणी बोलत नसेल तर ओबीसी सुद्धा त्या लोकांना ध्यानात ठेवेल, निश्चित ध्यानात ठेवेल. काय आहे, ओबीसी हा व्यवसायामध्ये गुंतलेला आहे. एखादा नाभिक तो कसं काय येऊन पुढे लिडिंग करेल, एखादा परीट तो कसं काय बरं पण नेतृत्व नेत्यांनी करेल? तर एकत्र व्हायला पाहिजे ना, अहो, आमदारांनी एकत्र व्हायला नेतृत्व पाहिजे. तयारच झाली नाहीत ना ओबीसी मध्ये. ह्या माणसाने ओबीसीचा गैरफायदा घेतला.
ओबीसीचं नेतृत्व म्हणणाऱ्यांनी मुंडे साहेबांचा अपवाद वगळता, वसंतराव नाईकांचा अपवाद वगळता, अण्णासाहेब डांगे असतील किंवा शिवाजीराव बापू शेंडगेंचा अपवाद वगळता, ही जुनी जी माणसं होती, या जुन्या माणसांनी त्या माणसांना न्याय द्यायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या हिताची भाषा तरी बोलले. आताचे ओबीसीचे नेते बोलतायत ओबीसीची भाषा. आत्ता बोलायची वेळ आहे. तुमचा इतिहास काय माहित नाही मला, पण आता 2026 मध्ये तुम्ही बोलायची वेळ आहे. ओबीसीचं आरक्षण गेलंय, बोला यावर. आता 1 सप्टेंबरला जे तुम्ही मुंबईमध्ये जाणार आहात त्याची काय तयारी आहे? सरकारकडून काही बोलणं चालू आहे का तुमचं? सरकारशिवाय हे कोण, मला फोन, साध्या आमदाराचा पण फोन नाही, तो विषय नंतर बघू. पण आम्ही 1 सप्टेंबरला दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावरनं मुंबईच्या दिशेने निघणार. बाबासाहेबांचा आमचा पुतळा तयार आहे, रथ तयार आहे, आमचे 2 रथ तयार आहेत. जे येतील ते आमच्याबरोबर. मलाही कळेल की आपण भूमिका मांडतोय ती खरी आहे का खोटी आहे, कारण शेवटी जनता सार्वभौम आहे. ओबीसी, ग्रासरूटचा ओबीसी आम्हाला डोळ्यासमोर महत्वाचा आहे. आमदारकी, खासदारकी खुंटीला टांगतो, मंत्रीपद खुंटीला टांगतो. मला कोण देईल का नाही मला माहिती पण नाही, कारण मी मायक्रोतल्या मायक्रो, छोट्यातल्या छोट्या भटक्याची बाजू मांडतोय, छोट्या ओबीसीची बाजू मांडतोय. आम्हाला वतनदारांची, आमदारांची, खासदारांच्या मेहरबानीवर लक्ष्मण हाकेनं 1 सप्टेंबरची तारीख पुकारलेली नाही. आणि मी रात्रंदिवस पळतोय, कुणाच्या अर्ध्या कपाच्या मिंद्यात नाही लक्ष्मण हाके. त्यामुळं कुणीतरी स्टेज दिलं, ह्याला मोठा केला, ह्यांच्या टाळून अजिबात नाही. लक्ष्मण हाके जे आंदोलन करतोय ते स्वतःच्या आकलनावर, ज्ञान पण म्हणत नाही, मग परत म्हणतील हा पंडित झाला की काय. मला जेवढं कळलंय, मला जेवढं मागासवर्ग आयोगावर काम करताना मला जेवढं आरक्षण पॉलिसी धोरण कळलं, त्यानुसार मी ओबीसींचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय. कोणी येऊत नाही येऊत, लक्ष्मण हाके थांबणार नाही. कुणाकुणाला निमंत्रण दिलंय? छगन हे बघा, भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना निमंत्रण दिलंय? खूप मोठी माणसं आहेत, मला त्यांचा वेळ मिळत नाही. फोन केला तरी मला फोनही माझा उचलला जाईल का नाही याची मला भीती आहे. त्यामुळे मी काही कुणाला फोन करायच्या फांदात पडत नाही. पण मी फोन कुणाला केलेत ते सांगतो. मी जातींची नावं घेऊन सांगतो, त्या जात प्रमुखांची नावं घेऊन सांगतो. मी गावगाड्यातल्या माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, रामोशी. अरे बेरड समाजाच्या मुलांनी वर्गण्या काढून पैसे दिलेत मला. त्यामुळे मला कुठल्या मंत्री आला काय, नाही आला काय, गेला काय, गावगाड्यातला खऱ्या ओबीसीची लढाई आम्हाला लढायची. खरा ओबीसी जो प्रतारित आहे, जो शोषित आहे, जो पीडित आहे, ज्या पुरोगामी महाराष्ट्रानं ज्या ओबीसींना बेदखल केलंय, त्या ओबीसींची मला भूमिका घ्यायची. मग कुणाच्या मेहरबानीवर, कुणाची भेड बाळगून लक्ष्मण हाके काम करणारा कार्यकर्ता नाही. 1 सप्टेंबर आधी 29 ऑगस्टला मनोज जरांगे जात आहेत मुंबईला. हे बघा, ते कुठेही जावं. आम्ही पण आझाद मैदानावरच्या पोलीस अथॉरिटीला पत्र दिलेलं आहे आणि मीडियाद्वारे सगळ्या लोकांना माहिती आहे आम्ही जाणार आहोत. परवानगी दिली तुम्हाला? आम्ही निवेदन दिलेलं आहे. परवानगी तर कधी कोण देतच नसतं, पण आम्ही आमच्याकडे पोच आहे, अक्नॉलेजमेंट आहे पोलीस डिपार्टमेंटची. परवानगी मिळाल्याशिवाय तर तुम्हाला तिथं जाता येणार नाही. कुठल्याच आंदोलनाला कधीच मिळत नाही. मी आजपर्यंत माझ्यावर कितीतरी केसेस आहेत. तुम्हाला निवेदन द्यावं लागतं, परवानगी मागावी लागते. ते फक्त एन्डॉर्समेंट देतात, परवानगी देतच नाहीत. आम्ही करणार आंदोलन लोकशाही मार्गाने. आम्हाला अधिकार दिलाय लोकशाहीनं आंदोलन करायचा, सनदशीर मार्गानं. आम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या शिव्या वगैरे देणार नाही. आम्ही काही कोणाला वैयक्तिक व्यंग्यावरनं वगैरे बोलणार नाही. आम्ही महामानव बाबासाहेबांनी आम्हाला सामाजिक न्यायासाठी जे आरक्षण दिले ते आमचं आरक्षण राहू द्या, वाचू द्या, कुणीतरी बोला, ही भूमिका आहे आमची. पण मनोज जरांगेंनी आंदोलनाची घोषणा केली, म्हणजे मुंबईला जाणार असं म्हटले, त्यानंतर तुम्ही ही घोषणा केली असं सुद्धा म्हटलं जातंय. आमची अगोदर आहे. आम्ही अगोदर घोषणा केली की 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ. त्यामुळे त्यांनी केली, बघा सगळा सिक्वेन्स काढून बघा. आम्ही अगोदर घोषणा केली, पत्र पण आम्ही अगोदर दिले मुंबईला आझाद मैदानाच्या याला. परत मी काल एक दिले, अजून दुसरं, म्हणजे 2 निवेदन आम्ही दिलेले आहेत. एक ॲडव्होकेट मंगेश ससानींनी दिले, काल परवा आमच्या कार्यकर्त्यांनी पण एका मुंबईतले जाऊन देऊन आलेले. त्यामुळे आम्ही ती प्रिकॉशन घेत आहोत आणि ओबीसीचं आंदोलन मोठ्या ताकदीनं उभं करणार आणि पुढे घेऊन जाणार. दुसरा एक मुद्दा हा सगळा आरक्षणाचा असताना उपवर्गीकरणाचा सुद्धा मुद्दा आहे बघा. तो सुद्धा मुद्दा सध्या गाजतोय. अनेक ओबीसी समाजातले नेते आहेत ते सुद्धा बोलतायत. पण उपवर्गीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही म्हटला की प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडल्यावर मी मांडल, पण स्वतः तुमची काय भूमिका आहे? माझी स्वतःची भूमिका अशी आहे की काय आहे, तज्ज्ञ किंवा सामाजिक न्यायाचं धोरण एससीच्या कॅटेगरीच्या बाहेरच्या माणसानं जर त्यावर मत व्यक्त केलं तर परत त्यात जात अभिनिवेश येऊ शकतो. त्यामुळं मी माझं मत व्यक्त करण्यापेक्षा बाळासाहेबांनी भूमिका घ्यावी आणि सगळ्या लोकांनी मान्य करावी असं मला वाटतं एक कार्यकर्ता म्हणून. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की 59 जाती आहेत.
59 जातीत एससी मध्ये. मग वर्गीकरण करायचं तर अबकडं करायचं का अबकडं ई अप असं काय करायचं का 59 कप्पे करायचे? वर्गीकरण केल्यानं काय होणार आहे आणि तुमच्याकडे डेटा काय आहे? कशावर वर्गीकरण करणार? शिक्षणावर आधारित करणार, रंगावर आधारित करणार, उंचीवर आधारित करणार, घरांवर आधारित, काय त्याला निकष काय लावले तुम्ही? वर्गीकरण कधी केलं जातं की ज्यावेळी तुमच्याकडं सोशो इकॉनॉमिकल सर्वे असतो त्यावेळी. तसा जर शासनाकडे सर्वे असेल, त्यात जर काही न्याय्य गोष्टी होत असतील आणि त्या जर संविधानाच्या हेतूंना बाधा पोचणाऱ्या नसतील तर ते तज्ज्ञ मंडळी ठरवतील. पण माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून माझी एक विनंती असेल की एस सीमध्ये जे भांडण लागले ते भांडण होऊ नये. कारण भांडण झालं तर ही ओबीसी बहुजनांची किंवा एस सी एस टीची चळवळ ही नामोहरम होणार आहे. त्यामुळे त्यांना बजेट मिळावं, त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना नोकऱ्या मिळाव्या, त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, पण त्यांच्यात भांडण लावून राजकीय पोळ्या भाजू नका, ही माझी नम्रतेची विनंती आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर अतिशय आक्रमक भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतलेली आहे. 1 सप्टेंबरला ते मुंबईच्या दिशेने जाणारच आहेत. परवानगी अजूनही मिळालेली नाहीयेत, पण तिथं जाऊन सरकारला जाब विचारायला ते मात्र आता तयार झालेले आहेत. त्याचबरोबर एक खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे की सातत्याने ओबीसी समाजातले जे नेते आहेत, जे स्वतःला ओबीसी समाजातून आलेलो आहोत असं म्हणतात, ते मात्र कुठेही एकत्र येताना दिसत नाही. आणि त्यामुळे छगन भुजबळ यांच्याबद्दल जरी त्यांना आदर असला तरी सध्याची जी छगन भुजबळ यांनी भूमिका घेतलेली आहे त्यावर सुद्धा लक्ष्मण हाके यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.